शेवटी जावई पकडलाच आणि गावभर काढली मिरवणूक। बातमी बीड जिल्ह्यामधल्या केज तालुक्यातली। पण बातमी बघण्याआधी जर आपल्याला आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि बातमीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा। बीड जिल्ह्यामधल्या केज तालुक्यातल्या विडा गावामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी एक अनोखी आणि तब्बल 90 वर्षांची जुनी परंपरा आजही जपली जाते। गावातल्या एका जावयाला शोधून काढलं जातं आणि त्याला गाढवावरती बसवून गावभर मिरवणूक काढली जाते। सुमारे 90 वर्षांपूर्वी गावचे देशमुख अनंतराव देशमुख यांनी आपल्या जावयाची चेष्टा मस्करी म्हणून गाढवावरनं मिरवणूक काढली आणि तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। धुलीवंदनाच्या 8 दिवसाआधीपासूनच गावातील तरुण मंडळी जावयाच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवतात। यंदाचा मान हा शिवाजी गालफाडे ह्या जावयाला मिळाला। ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली आणि त्यानंतर त्यांना कपड्यांचा आहेर देण्यात आला। यावर्षी सोन्याच्या दरामुळे दरवर्षी दिली जाणारी सोन्याची अंगठी देण्यात आली नव्हती। मिरवणुकीची सुरुवात ही स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। परंपरा, मस्करी आणि गावकऱ्यांचा उत्साह यामुळे विडा गावातली धुलीवंदनाची ही परंपरा आजही चर्चेचा विषय ठरते। काय झालं, काल गावातीलच एक तरुण पकडला होता का जावई म्हणून, पण तो निष्ठून गेला। मग आता आमच्या वडिलाला माहित होतं की तो पकडलेला आहे, त्यामुळे ते निवांत बसले होते दारासमोर। पण अचानक मध्ये ते आले आणि त्यांना घेऊन गेले तर आता काय, आता गावची परंपरा आहे, ते काय त्यांना बोलण्यात बी काय हे नव्हतं। मग आता गावची परंपरा आहे तर थोडासा आम्हाला दुःख बी वाटतंय, थोडा आनंद बी वाटतोय। जाऊ द्या, काही दिवसानंतर का ते वडील आता काय, आता त्यांचं वयच आहे 70-75 वर्ष, त्याच्यामध्ये त्यांना मान भेटला, त्याचं बी थोडं आनंद बी वाटतो आणि वयानुसार थोडं दुःख बी वाटतंय। पण जी आहे ती गावची परंपरा आहे, चालत आलेली आहे 90 वर्षापासून, ती आनंदच आहे म्हणायचं।